जय गजानन, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री गजानन महाराजांचे जे एकनिष्ठ भक्त आहेत, महाराज त्यांना सांभाळतात। महाराजांची जर का आपण प्रामाणिकपणे भक्ती केली, समर्पित होऊन भक्ती केली तर महाराज प्रत्येक भक्ताला प्रचिती देतात। तर आजचा अनुभव असाच आहे। महाराज हे फक्त आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगावपर्यंत मर्यादित नाहीत किंवा महाराष्ट्रापर्यंत मर्यादित नाहीत किंवा भारतापर्यंत मर्यादित नाहीत। महाराजांचे भक्त जगाच्या पाठीवरती कुठे जरी असले तरी सुद्धा महाराज त्यांचं रक्षण करतात, महाराज त्यांना सांभाळतात। तर असाच एक अनुभव आहे सो शारदा ताई सावरगावकर यांचा, आणि हा अनुभव मी तुम्हाला ॲज इट इज वाचून दाखवत आहे। महाराजांचे अनुभव आपण यासाठी ऐकावेत, वाचावेत की आपली भक्ती जास्तीत जास्त पुष्ट व्हायला सुरुवात होते। आपण दुसऱ्यांचे जेव्हा अनुभव ऐकतो किंवा वाचतो त्यावेळी आपल्या मनामध्ये देखील एक विचार असाच येतो की महाराज देखील मला असेच सांभाळणार आहेत, महाराज देखील माझ्यासोबत माझी अशीच पाठराखण करणार आहेत, महाराज देखील मला एक ना एक दिवस प्रचिती नक्कीच देणार आहेत। तर मी तुम्हाला शारदाताई यांचा अनुभव ॲज इट इज वाचून दाखवत आहे। श्री गजानन महाराज की जय। भक्तिकर प्रचिती येईल। जय गजानन। लहानपणी आजीचा हात धरून नाशिकला गोळे कॉलनीत गजानन महाराजांच्या मंदिरात जाता जाता आणि आजीकडून श्री गजानन विजय ग्रंथ ऐकता ऐकता शालेय जीवन संपलं। पुढे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली आणि मी हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी घर सोडलं। तेव्हा आजीने तिची गजानन महाराजांची पोथी माझ्या हातात ठेवली आणि मला प्रेम आशीर्वाद दिला। पोथी वाचत राहा, महाराजांना नमस्कार करीत राहा, ते तुझे रक्षण करत। तोच आजीचा आशीर्वाद पुढे फलद्रूप झाला। मनात गजानन महाराजांची भक्ती प्रज्वलित होऊन गजानन महाराज जीवन जगण्याचा एक फार मोठा आधार झाले। शिक्षण झालं, लग्न ठरलं तेव्हा कळलं माझा नवराही गजानन महाराजांचा भक्त आहे। मग काय, लग्न होऊन अमेरिकेला परतताना प्रथम शेगावला जाऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊनच अमेरिकेत परतलो। मी सौ शुभदा विलास सावरगावकर गेली 35 वर्ष अमेरिकेत राहत आहे। मागील 24 वर्ष न्यू जर्सी येथे स्थायिक झाली आहे। श्री गजानन विजय ग्रंथात श्री दासगणू महाराजांचे जे शब्द आहेत, सारखा मिळे सारख्याशी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्याशी समरसता होणे नाही, त्याचा प्रत्यय अमेरिकेत आल्यावर आला। ज्यांच्या अंगी गजानन महाराजांच्या भक्तीचं पाणी वाहत आहे असे बरेच भक्त आम्ही एकत्र आलो। दर गुरुवारी आम्ही 21च्या ग्रुपमध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्यायाचं पारायण पूर्ण करतो। माझा नित्याचा नामजपानी मनात आलं की पोथीचं पारायण करून गजानन महाराजांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न सुरूच असतो। अधूनमधून गजानन महाराज लहान मोठे अनुभव देऊन भक्ती गंगेत भिजण्याचा आनंद प्राप्त करून देत असतात। अलीकडे काही महिन्यांपूर्वी तर विलक्षण घडलं। सकाळी 6च्या सुमारास जाग आली, बाहेर उजाडत होतं। डोळे उघडले तर समोर साक्षात गजानन महाराज। क्षणभर वाटलं आपण स्वप्नात तर नाही। मी स्वतःला चिमटा काढला, मी पूर्ण जागी होते। ताडकन उठून बसले, नमस्कार केला आणि महाराज दिसेनासे झालेत। कदाचित सांगून गेलेत भक्ती कर प्रचिती येईल, कारण पुढे प्रचितीच आलीच। संकट समयी महाराजांनी रक्षण केलं कसं ते सांगते, मात्र तत्पूर्वी संदर्भासाठी बृहमहाराष्ट्र मंडळाविषयी थोडी कल्पना द्यावी लागेल। आम्ही दोघेही बरीच वर्ष बृहमहाराष्ट्र मंडळ BMM व अमेरिकेतील स्थानिक महाराष्ट्र मंडळासोबत काम करीत आलो आहोत। BMMशी संबंधित विविध कमिटीवर आम्ही दोघं कार्यरत आहोत। त्यामुळे दर 2 वर्षांनी विविध ठिकाणी होणाऱ्या अधिवेशनाला आम्ही आवर्जून उपस्थित असतो। या अधिवेशनात प्रामुख्याने उत्तर अमेरिका, कॅनडा, भारत आणि इतर देशामधून सुमारे 5-6 हजार मराठी लोक उपस्थित असतात। छान कार्यक्रम असतो। त्या BMM द्वारा प्रकाशित होणाऱ्या मंथली न्यूज लेटरची लीड एडिटर आहे। 27 जून ते 27 जून 2024 या काळात बृहमहाराष्ट्र मंडळाने सॅन होसे कॅलिफोर्निया येथे अधिवेशन घेण्याचं ठरवलं। अर्थात अधिवेशनाला जाण्याचं आमचं ठरलं। न्यू जर्सीच्या नेवार्क विमानतळावरून सॅन फ्रान्सिस्कोला जाण्यासाठी बुधवार दिनांक 26 जून दुपारी 2 वाजता विमान होतं। सकाळीच घरून निघायला हवं होतं। निघताना सुखरूप प्रवासासाठी देवासमोर प्रार्थनासाठी उभे झालो। गजानन महाराजांसोबत स्वामी समर्थांनाही हात जोडले, मनोभावे प्रार्थना केली आणि घराबाहेर पडलो। गाडीत गजानन महाराजांचा नामजप सुरू होता। काही वेळ झाला आणि आतून जाणवायला लागले की आज महाराज काही वेगळं सुचवतायत, वेगळा संकेत देत आहेत। आम्ही वेळेत न्यूयॉर्क एअरपोर्टला पोहोचलो। चेक इन वगैरे सोपस्कार होऊन गेटपाशी आलो। विमान वेळेवर होतं, बोर्डिंगही वेळेवर झालं। प्लेननी गेट सोडलं, प्लेन धावपट्टीला लागलं। इकडे माझा नामजप सुरू होता। धावपट्टीवर पायलटने घोषणा केली की शेवटच्या ओके सिग्नलची वाट पाहत आहोत। त्यानंतर बराच वेळ झाला पण प्लेन काही सुटेना। का वेळ होत आहे असा प्रश्न मनात आला। मनात महाराजांचं चिंतन सुरू झालं। यात महाराजांचीच काही योजना असावी असं मनात येऊन अचानक ओवी आठवली। जामसिंगाला महाराज म्हणाले होते, थोडं थांबून जा, तुम्हा प्रापंचिकांना आपलंच व्हावंसं वाटते। या ओवीचा पाठोपाठ मनात विचार आला, चला महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होऊया। मी पुन्हा नामस्मरणात मन गुंतवण्याचा प्रयत्न करू लागले। इतक्यात घोषणा झाली की प्लेनचे लँडिंग गिअर फेल झाल्याने कारणामुळे प्लेन पुन्हा गेटकडे नेत आहोत। ते ऐकताच प्रत्येकाच्या मनात आलं, प्लेन तसंच उडालं असतं तर
तिकडे लँड होताना काही होऊ शकलं असतं या कल्पनेने प्रत्येकजण मनातून हादरून गेला. आमच्यासाठी सद्गुरू कृपेने संभाव्य संकट टळलं होतं. विमानाला लँडिंग गिअर फिक्स केल्यानंतर आम्ही एका तांत्रिक संकटातून बाहेर आलो. भरपूर वेळ झाला होता. आता एक नैसर्गिक संकट समोर येऊन उभं होतं. अंदाजानुसार त्या संध्याकाळी न्यूयॉर्कला वादळ होणार होतं. वादळानंतर संध्याकाळी 6:30ला पुन्हा त्याच प्लेनमध्ये बोर्डिंग झालं. विपरीत हवामानामुळे खूप विमान धावपट्टीवर उभी होती. आमच्या विमानाच्या पायलटने घोषणा केली, फायनल ओके मिळताच विमान निघणार. पण ही घोषणा होणे 1.5 तास झाला तरीही विमान तिथेच. हवेत बराच एअर टर्ब्युलन्स अजूनही होता, त्यामुळे उडणे सुरक्षित नव्हते. अशातच बराच वेळ झाला आणि पायलटने घोषणा केली की फ्लाईट क्रूची ड्युटीची वेळ संपली आहे आणि FAAच्या नियमानुसार नवीन स्टाफ येऊन आता विमान उडू शकेल. वैमानिक तत्सम अधिकारी यांच्यासाठी फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनद्वारे सुरक्षित वाहतुकीचे नियमन. त्यानंतर खरं तर रात्री 11:30ला विमान रिशेड्यूल झालं, पण प्रत्यक्षात हवेतील धोका टळून उड्डाण करायला आम्हाला घड्याळातच रात्री 1:30ची वेळ पाहावी लागली. विमान उडाल. आम्ही घोष केला, गणपती बाप्पा मोरया. सॅन फ्रान्सिस्कोला तेथील वेळेनुसार गुरुवारी सकाळी 4 वाजता सुखरूप लँडिंग झालं. विलासनी आमची बॅग घेऊन बाहेर पडण्यासाठी लाईनमध्ये नंबर लावला. मी तिथेच उभी होती. इतक्यात माझ्या पुढील रोमधील अमेरिकन पॅसेंजरने त्याची हार्ड कव्हर दणकट बॅग हाताने खाली घेण्याचा प्रयत्न केला, पण ती बॅग सरळ खाली न येता दणकन माझ्या डोक्यावर आपटली. मी वेदनांनी कळवळले. डोके धरून मटकन खाली बसले. कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. त्यांनी बर्फाची पिशवी आणून डोक्यावर धरली. 2-3 ठिकाणी टेंगुळ आलं. मला व्हीलचेअरवरून खाली बाहेर घेण्यात आलं. लगेच चेकअप झालं. डॉक्टर म्हणाले, थोडक्यात निभावलं, अन्यथा फार मोठं नुकसान होऊ शकलं असतं. त्यानंतर माझं मन शांत झालं. सकाळपासून मनाची जी घालमेल होत होती ती थांबली आणि लक्षात आलं की आज काहीतरी होणार होतं, पण महाराजांनी आणि स्वामींनी सर्व थोडक्यात निभावलं. अधिवेशन छान पार पडलं. आम्ही सोमवारी घरी परतलो. देवाचे आभार मानले. लगेच गुरुवारी आमच्या पोथी वाचनात मला योगायोगाने 3रा अध्याय आला. जानराव देशमुखाचे गंडातर महाराजांनी टाळले. वाचताच मला खूप रडायला आलं. सकाळी पूजेसाठी विलासने आणून दिलेली फुलं मी सर्व देवांना वाहिली होती. मनात आर्तभाव जागृत झाला होता. नैवेद्य दाखवून आत आरती सुरू करणार तोच प्रथम गजानन महाराज, लगेचच रेणुका माता आणि पुढे विठ्ठल या तिन्ही फोटोवरील फुले क्रमशः खाली आलीत. माझ्यासाठी तो विलक्षण संकेत होता. सद्गतीत अंतकरणाने मी पुन्हा देवाला हात जोडले. भक्तिकर प्रचिती येईल हा विश्वास महाराजांनी मनात दृढ केला होता. त्याच दृढ विश्वासाने माझ्या ओठी सहज शब्द आलेत, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. तर असा होता हा शारदाताई यांचा अनुभव आणि अनुभव खरंच खूप सुंदर होता. महाराज आपल्या एकनिष्ठ भक्तांचे खूप रक्षण करतात. मग त्यांचे भक्त कुठेही असो, जगाच्या पाठीवर कुठे जरी असले तरीसुद्धा महाराज त्यांच्या भक्तांचं रक्षण करतात. या अनुभवामध्ये ऐकलं की त्यांनी नामजप केला. गजानन महाराजांची पोथी त्या वाचत होत्या. तर तसंच आपण महाराजांचं नामस्मरण, नामजप, श्री गजानन विजय ग्रंथातला एक अध्याय रोज घेण्याचा प्रयत्न करावा. तर रोज जर नित्यसेवेमध्ये आपण सेवा केली तर महाराज आपला संपूर्ण कार्यक्षम चालवतात. हे अनुभव यासाठीच आपण ऐकावेत, वाचावेत की आपल्यामध्ये देखील महाराजांच्याबद्दल जास्तीत जास्त भक्ती निर्माण होईल, आस्था निर्माण होईल, महाराजांच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. आणि आपल्या मनामध्ये जर का महाराजांच्या विषयी प्रेम असेल, समर्पण असेल तर महाराज नक्कीच आपल्याला सांभाळणार आहेत आणि महाराज प्रत्येक त्यांच्या भक्ताला सांभाळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.